आज आपण मस्त अशी लहान मुलांची छानशी टोपी घरात कशी शिवायची हे आज बघणार आहोत आपण। हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। थंडीचे दिवस आता चालू होतील तर त्याआधी आपण आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी अशा छान छान टोप्या शिवून ठेवू शकतो। अगदी सोप्या पद्धतीने आहेत। तर मी एक अस्तर आणि त्यावरती जे आपल्याला मेन फॅब्रिक लावायचं आहे ते घेतलेलं आहे 7 इंच बाय 13 इंचचं आणि हे आपण दोन्हीही कापड जॉईन करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याचा एक मध्य काढून घ्यायचा आहे आणि तिथे 2 प्लीट्स टाकायचेत। यामुळे आपली पुढची जी बाजू असते चेहऱ्यावरती येणारी कपाळावरती तर ती एकदम व्यवस्थित फिटिंगला छान बसते। त्यामुळे कान उघडे राहत नाहीत। आपण जे या बेबी कॅप्स आपण आणतो विकतच्या त्यामध्ये बऱ्यापैकी हाईट कमी राहते किंवा कान उघडे राहतात खूप। तर त्यापेक्षा आपण घरच्या घरी एकदम 10 मिनिटात फक्त आपण ही बनवू शकतो। इतके इझी आहेत। तर तुम्ही ह्या दुसऱ्यांना बनवून सुद्धा तुम्ही विकू शकता। छान छान त्याला पॉम्पॉम लावून सुद्धा, छान गोंडे लावून, किंवा तुम्ही घरच्या घरी तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या लहान मुलांसाठी सुद्धा बनवू शकता। आता यामध्ये तुम्ही जर थोडंसं लहान बाळ असेल तर तुम्ही याची हाईट रुंदी सगळं हे वाढवू सुद्धा शकता। आता हे पाठीमागच्या बाजूला 1-1 इंच मी अंतर घेऊन हे आकार देऊन घेतलेले आहेत। यामुळे आपली पाठीमागून मानेची जी बाजू आहे ती सुद्धा फिटिंगला व्यवस्थित बसते। आता इथे मी 2 इंच कापड घेतलेला आहे रुंदीला आणि ते अशा पद्धतीने पुढच्या बाजूला आपण जॉईन करून घ्यायचं आहे। आपण जशी पाइपिंग करतो ब्लाउजला किंवा ड्रेसला त्याच पद्धतीने आपण थोडीशी जाड साइज मध्ये आपण इथे पाइपिंग करून घेणार आहोत। तर ही आपली पुढची बाजू आहे ती एकदम मस्त रेडी झालेली आहे। आता जी पाठीमागची बाजू आहे कर्वची बाजू म्हणजे जो डोक्याचा भाग बसणार आहे त्याचा अशा पद्धतीने आकार घेतला तर व्यवस्थित फिटिंगला बसते। तर अशा पद्धतीने आपण टिप देऊन घ्यायची आहे आणि त्याला छोटे छोटे कट पाडून घ्यायचे आहेत। त्यामुळे छान फिनिशिंग येईल। तर अशा पद्धतीने आपली समोरची आणि पाठीमागची बाजू तर रेडी झालेली आहे। आता आहे खालची बाजू म्हणजे आपल्याला याला दोरी लावायची आहे आणि पाठीमागची जी फिनिशिंग आहे ते होणार आहे। तर त्यासाठी सुद्धा मी इथे 2 इंच रुंद आणि 30 इंच लांब असं कापड घेतलेलं आहे। त्याचा मिडल पॉइंट घ्यायचा आहे आणि आपल्या कॅपचा जो मिडल पॉइंट आहे तो एकमेकांना जॉईन करून अशा पद्धतीने टिप देऊन घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता तुम्ही। एकदा समजलं नाही आणखी एकदा व्हिडिओ बघा आणि तुम्ही आरामात ही 10 मिनिटाच्या आत ही कॅप तुम्ही बनवू शकता। अगदी सुंदर सुंदर जे आपल्या घरामध्ये ब्लाउज पीस उरलेले असतात, ड्रेस मधले कॉटनचे मटेरियल उरलेले असतात, यापासून अगदी सुंदर सुंदर आणि मॅचिंग आपण ह्या छोट्या मुलांना आपण कॅप बनवू शकतो। तर नक्की हे अशा पद्धतीने ट्राय करून बघा। तर आपली बोलता बोलता ही कॅप तयार सुद्धा झालेली आहे। तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ, कशी वाटली ही कॅप हे नक्की मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।